नमस्कार, सोनालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। चला आपण आज बनवूया चिली पनीर क्रिस्पी। त्याचे साहित्य बघून घेऊया। 300 ग्राम पनीर घेतले, त्याचे मीडियम साइजचे तुकडे केले। त्याच्यावर अर्धा चमचा हळद घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया। अर्धा चमचा मीठ, कॉर्नफ्लॉवर घेतले 3-4 चमचे, टॉस करून घेऊया। आता हे त्याच्यावर थोडं पाणी शिंपडून घेऊया। परत टॉस करून घेऊया की आपल्या पनीरला लाल तिखट सगळं एकत्र लागेल म्हणून। हे बघा किती छान लागले। आता हे आपले तयार झालेत। एका कढईमध्ये तेल तापून घेऊया। हे बघा आपलं तेल तापलंय। आता हे पनीर आपण त्यात घालून घेऊया। तेल आपल्याला जास्त गरमही नकोय आणि थंडही नकोय, मीडियम हवंय आपल्याला की आपल्या कढईला पनीर चिकटणार नाही। आता हे पलटी करून घेऊया। हे बघा आपले पनीर आता किती छान झाले की आपल्या कढईला पण चिकटले नाहीये। आता आपल्याला फास्ट गॅसवर करून हे फ्राय करून घ्यायचे। आपले हे तयार झालेत पनीर। आता का प्लेटमध्ये काढून घेऊया। एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतले। आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। ती लाल होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायची। त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे कापून घेतले, मोठे तुकडे करून। एक शिमला मिरची मोठी घेतली, त्याचे पण मोठे मोठे तुकडे करून घेतले। थोडीशी कांद्याची पात घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। थोडंसं मीठ घालून घेऊया। आपल्याला जास्त मीठ घालायचं नाहीये कारण की आपण सॉस वगैरे वापरणार आहे, त्याच्यात मीठ आहे। टोमॅटो सॉस घालून घेऊया। शेजवान चटणी घालून घेऊया। ब्लॅक सोया सॉस घालून घेऊया। आता हे एकत्र करून घेऊया। एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याच्यात पाणी मिक्स केले। आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया, एकत्र करून घेऊया की आपली ग्रेव्ही थोडी तयार झाली। तर 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचंय। भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाहीये। हे तळलेले पनीर आपण त्याच्यात घालून घेऊया। एकत्र करून घेऊया।
5 मिनिटं फक्त बंद करूया। 5 मिनिटानंतर थोडीशी कांद्याची पात परत घालून घेऊया, थोडं मिक्स करून घेऊया। हे बघा, आपले चिली पनीर क्रिस्पी तयार झालेत। हॉटेलमध्ये गेल्यावर मुलांना, मोठ्या माणसांना पनीर क्रिस्पी स्टार्टर म्हणून खूप आवडतं, तर आपण हे घरीच बनवलेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडली का।